राज्यभर हे शाळा बंद आंदोलन होत आहे आणि या आंदोलनामध्ये राज्यभरातून 25,000पेक्षा जास्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद आहे। या आंदोलनामध्ये संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, सर्व शिक्षक संघटना आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना एकत्रितपणे या आंदोलनात आली। आता आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन आजचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे प्रमुख OSD आणि राज्यभर वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आज या व्यासपीठावरून मी एक संधी घेतो की तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कधीही काहीही मदत लागली तर मंगेश चिवटे साहेबांचं नाव घ्यायचं। मंगेश चिवटे, मी तुम्हाला नंबर पाठवतो। त्याचबरोबर ते एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे आपले जे बांधव, आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले सहकारी जे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यात आहेत त्यांना आपल्याला मंगेश चिवटे सरांचं नाव सांगायचं। त्याचबरोबर आजच्या आंदोलनामध्ये आपल्या शाळेचा कणा, जे शाळा उघडतात त्याच्यामुळे आपण आज जातो, ज्यांच्यामुळे स्वच्छता राखली जाते, ज्यांच्यामुळे आपला पगार निघतो, ते शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते, मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय देवीदास पांडागडे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित। त्याचबरोबर आपण सर्वजण शिक्षक भारती परिवारात आहात। मुंबईच्या अध्यक्ष आपल्या कल्पना शेंडे मॅडम आहेत आणि सर्व पदाधिकारी, ज्युनियर कॉलेजचे आपले शरद गिरमकर सर आहेत आणि सर्व पदाधिकारी। आपल्या 2 मागण्या होत्या, एक तर TET रद्द करा, जे 2013 नंतर लागलेले आहेत ते सर्वजण TET पास आहेत त्याच्यामुळेच ते लागले, पण त्याच्यापूर्वी जे लागलेले आहेत त्यांना TET असता कामा नये, ही आपली पहिली मागणी। दुसरी आपली मागणी आहे की प्रत्येक सब्जेक्टला टीचर मिळाला पाहिजे, कारण की आता जी नवीन संच मान्यता झाली आहे त्याच्यामुळे एकट्या मुंबईमध्ये 1200 टीचर अतिरिक्त ठरलेले आहेत। शिक्षण मंत्र्यांना चिवटे साहेब आपल्याला हे सांगायचं आहे की या अतिरिक्त शिक्षकांना पगार आपण देतोय, मग त्यांना आपण दुसऱ्या विभागात कामाला का पाठवतो? उलट त्यांना पगार जर आपण दिला तर आपल्या शिक्षण विभागाच्या गुणवत्तेसाठी आपल्याला